ई स्कूलमध्ये आपले स्वागत आहे। यामध्ये स्टुडंट ट्रान्सफरन्स म्हणजे सरळ प्रारूपामध्ये विद्यार्थी दाखला पाठवण्याची सुविधा प्राप्त झालेली आहे। यासाठी इमेजवरती क्लिक केलं तर या विद्यार्थी संकेतस्थळावरती उजव्या कोपऱ्यामध्ये युजर लॉग इन शाळेचे लॉग इन झालेले दिसून येईल। या ठिकाणी वर मेनू बार दाखवण्यात आलेला आहे। इथे शाळा माहितीमध्ये आपणास मुख्याध्यापकाची सर्व माहिती आपणास बदलता येईल आणि सेव्ह वरती क्लिक केल्यानंतर ही माहिती सेव्ह झालेली दिसून येईल। प्रथमतः ट्रान्सफर स्टुडंट मध्ये ट्रान्सफर रिक्वेस्ट सेंड करायची आहे। जर आपल्या शाळेमध्ये दुसऱ्या शाळेतील एखादा विद्यार्थी जर ट्रान्सफर होऊन येणार असेल तर ट्रान्सफर स्टुडंट वरती क्लिक करा। तुम्हास ट्रान्सफर स्टुडंट वरती क्लिक केल्यानंतर जी विंडो दिसेल यामध्ये तुम्हाला जर स्टुडंट आयडी माहित असेल तर त्याप्रमाणे सर्च करा, नसेल तर स्कूल UDIS किंवा नेम वाईज तुम्ही सर्च करू शकता। येथे जर आपल्याला त्या विद्यार्थ्याच्या शाळेचा जर युजर आयडी UDIS नंबर माहित नसेल तर या UDIS क्रमांकावरती क्लिक केल्यानंतर सिलेक्ट होईल, तो क्लिक करा। इथे विद्यार्थ्याचा UDIS क्रमांक मिळेल आणि त्याचे नेम ऑफ द स्कूल सुद्धा इथे मिळालेले दिसून येईल। विद्यार्थी कोणत्या इयत्तेत शिकत आहे ती इयत्ता निवडा। त्याचप्रमाणे तो विद्यार्थी मेल फिमेल असेल तर योग्य तो भाग सिलेक्ट करा आणि सर्च केल्यानंतर या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांची यादी आपल्याला दिसून येत आहे। येथे सुजल भानुदास शिंदे या विद्यार्थ्याची आपल्याला ट्रान्सफर रिक्वेस्ट पाठवायची आहे। येथे तो विद्यार्थी सिलेक्ट केला आणि सेंड रिक्वेस्ट केल्यानंतर या विद्यार्थ्याची माहिती किंवा या विद्यार्थ्याची ट्रान्सफर रिक्वेस्ट सेंड केली जाईल। वरती आपणास ट्रान्सफर रिक्वेस्ट सेंड सक्सेसफुली हा मेसेज मिळाला। आता हा विद्यार्थी त्या शाळेमध्ये अप्रूव्ह केल्यानंतरच या विद्यार्थ्याची माहिती आपल्याला या शाळेमध्ये मिळालेली दिसून येईल। आता पुढील भाग आहे ट्रान्सफर रिक्वेस्ट कन्फर्मेशन। तर याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण ज्या शाळांनी आपल्या शाळेतील विद्यार्थी यांची ट्रान्सफर रिक्वेस्ट केलेली आहे त्या सर्व विद्यार्थ्यांची यादी जर त्यांनी ट्रान्सफर रिक्वेस्ट केली असेल तर येथे दिसून येईल। तर इयत्ता 4थी मधून 5वीला गेलेले जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांची जी सर्व यादी आहे ती आपणास येथे मिळालेली दिसून येईल। त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांची ट्रान्सफर रिक्वेस्ट या माध्यमिक शाळेने केलेली आहे। सुरुवातीला येथे एका विद्यार्थ्याची रिक्वेस्ट कन्फर्म करतो। ज्या विद्यार्थ्याची रिक्वेस्ट कन्फर्मेशन करायची आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि अप्रूव्ह ट्रान्सफर वरती क्लिक करा। या विद्यार्थ्याचं कन्फर्मेशन झालेलं आपणास दिसून येईल। येथे हा विद्यार्थी तुम्ही पाठवण्यासाठी सहमत आहात का असा मेसेज आल्यानंतर ओके या बटनावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर हा विद्यार्थी सक्सेसफुली ट्रान्सफर केला गेलेला आहे असा आपल्याला मेसेज आलेला दिसून येईल। येथे जो विद्यार्थी होता तो विद्यार्थी सक्सेसफुली त्या शाळेमध्ये निघून गेलेला आहे आणि त्याचा जो 1 नंबरला नाव होतो ते आपणास निघून गेलेले दिसून येईल। या पद्धतीने तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांची माहिती सिलेक्ट करून खाली अप्रूव्ह ट्रान्सफर वरती क्लिक केल्यानंतर तो विद्यार्थी त्या शाळेमध्ये एंटर झालेला दिसून येईल। ट्रान्सफर स्टुडंट मध्ये ट्रान्सफर रिक्वेस्ट स्टेटस और अपडेशन याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपणास या ट्रान्सफर रिक्वेस्टचं स्टेटस नेमकं काय आहे हे येथे पाहावयास मिळेल। तर येथे जे ऑप्शन दिलेले आहेत पेंडिंग फॉर अप्रुव्हल, पेंडिंग फॉर अपडेशन, ट्रान्सफर स्टुडंट अँड रिजेक्टेड स्टुडंट या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्याचे योग्य ते रिझल्ट दिसून येतील। याचे जे काही अर्थ आहे ते खाली या मराठी भाषेमध्ये दाखवलेले आहेत। ट्रान्सफर कन्फर्मेशन स्टेटस म्हणजे आपण स्टुडंट ट्रान्सफर केल्यानंतर त्याचं स्टेटस नेमकं काय आहे हे पाहण्यासाठीचा हा टॅब आहे। तर तुम्हाला येथे दिसेल जो विद्यार्थी आपण ट्रान्सफर केलेला होता तो अप्रूव्ह केलेला होता तो या ठिकाणी कन्फर्म स्टेटस यामध्ये दिसून येतो।
यानंतरचा पुढचा टॅब आहे स्टुडंट प्रमोशन. स्टुडंट प्रमोशन हा टॅब जे विद्यार्थी इयत्ता 9वीतून 10वी जाणार आहेत त्यांच्यासाठीचा आहे. म्हणजे जे विद्यार्थी पास झालेले आहेत अशा 9वीतील विद्यार्थ्यांसाठी हा टॅब असलेला आपल्याला दिसून येतो. हा कोणत्या वर्षासाठीचा आहे? हा इयत्ता 15-16 मधून 16-17 मध्ये जो 9वीचा विद्यार्थी आहे जो जाणार आहे त्या विद्यार्थ्यांसाठीचा हा टॅब आहे. हे विद्यार्थी आपल्याला मॅन्युअली अपडेट करता येतात. सदरच्या शाळेमध्ये कोणतेही 9वीचा वर्ग नसल्यामुळे येथे आपल्याला त्या संदर्भात माहिती दिसून येत नाही. पुढील टॅब आहे डुप्लिकेट स्टुडंट्स. आपल्या शाळेमध्ये जर काही विद्यार्थ्यांची डबल एंट्री झालेली असेल तर या ठिकाणी डुप्लिकेट स्टुडंट मध्ये आपल्याला ते सर्व विद्यार्थी दिसून येतील. येथे कोणताही विद्यार्थी डुप्लिकेट झालेला नाही म्हणजे त्याची डबल एंट्री झालेली नाही. पुढील भागामध्ये हजेरी पत्रकामध्ये आपल्याला जनरल रजिस्टर मास्टर अँड तुकडी हा मागील स्टुडंट पोर्टलमध्ये पाहावयास मिळेल. जे विद्यार्थी आपण स्टुडंट प्रमोशनद्वारे पुढे पाठवणार आहोत त्यामध्ये काही बदल करावयाचा असल्यास या ठिकाणी अंडू प्रमोशनचा वापर आपल्याला करता येतो. प्रतिवेदनमध्ये मुख्याध्यापक स्तर यामध्ये शिक्षकांच्या एकत्रीकरणाच्या नोंदी पाहावयाच्या असतील. या ठिकाणी आपल्याला शिक्षकांची सर्व माहिती येथे मिळून येईल. त्याचप्रमाणे तुकड्यांची जर माहिती हवी असेल तर तुकडी एकत्रीकरण नोंदी या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला तुकडी एकत्रीकरण नोंदीची माहिती येथे मिळून येईल. मुख्याध्यापक स्तरामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांची जर माहिती चेकलिस्ट जर हवी असेल तर या ठिकाणी पर्सनल डिटेल चेकलिस्ट जी एक्सेल स्वरूपात आहे ही एक्सेल स्वरूपातील फाईल येथे डाउनलोड करता येईल. ती जर PDF स्वरूपात हवी असेल तर तीही येथून डाउनलोड करता येईल. यामध्ये इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची माहिती आपणास मिळणार नाही कारण या वर्षीची पहिलीच्या विद्यार्थ्यांची एंट्री आपण केलेली नाही. पण जे मागील वर्षी इयत्ता पहिलीमध्ये होते ते आपल्याला या वर्षी इयत्ता 2रीमध्ये आलेले दिसून येतील. त्यांची शाखा आणि तुकडी येथे आपण सिलेक्ट केल्यानंतर या विद्यार्थ्यांची यादी आपल्याला येथे गो या यावरती क्लिक केल्यानंतर दिसून येईल. तर आपणास या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांची यादी येथे मिळालेली दिसून येते. ह्या विद्यार्थ्यांची यादी जर आपल्याला एक्सेलमध्ये हवी असेल तर एक्सपोर्ट टू एक्सेल वरती जर बटन आपण दाबलो तर ही सर्व माहिती आपणास एक्सेल शीटमध्ये मिळालेली दिसून येईल. तर ही माहिती या ठिकाणी एक्सेल पर्सनल डिटेलमध्ये कन्वर्ट झालेली आपल्याला दिसून येते. तर या पद्धतीने आपण विद्यार्थी स्टुडंट पोर्टल आपण यूज करू शकतो आणि विद्यार्थ्यांच्या आपण यामध्ये ट्रान्सफर रिक्वेस्ट कशी घ्यायची आणि कन्फर्मेशन कसं कंप्लीट करायचं आणि विद्यार्थी दुसऱ्या शाळेमध्ये ट्रान्सफर कसे करायचे हे या व्हिडिओमध्ये पाहिलं. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे आमच्या ब्लॉगला युजफुल फॉर यू सतत भेट करा. थँक्यू.